हॅलो, नमस्कार माझ्या बालमित्रांनो. चला आज आपण 34 स्कॉलरशिपमधील चौथा भाग सुसंगत वाक्याचा परिच्छेद पाहणार आहोत. सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे काय असतं, तर आपणाला अशा प्रकारचे 3 प्रश्न दिलेले असतात आणि ते 3 प्रश्न एकमेकावर आधारित असतात. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ही त्यांचा संबंध एकाशीच असतो. तसं आपण पाहूया. चला, कधी असे प्रश्न सोडवत असताना हे आपल्याला 6 मार्कासाठी म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न सोडवत असताना कधीही गडबड करायची नाही, कारण एक प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नावर अवलंबून असतं. दसरा आपण प्रश्न काय म्हणते बघूयात. दसऱ्याच्या दिवशी डॅशची पूजा करतात. बैलाची, शस्त्रांची, वृक्षाची, समुद्राची. आता पटकन कोणीतरी म्हणाल वृक्षांची पूजा करतात, कारण आपण काय करतो त्या दिवशी वृक्ष आपट्याची पानं देतो, आणतो. नाही, एक प्रश्न वाचला, परत दुसरा वाचायचा आणि परत तिसरा वाचायचा. तिन्ही प्रश्न वाचल्याच्या नंतर उत्तर सोडवायचे. आपण दसऱ्याचा दुसरा प्रश्न काय म्हणते बघू. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून डॅश देतात घेतात. बेलाची पाने, कडुनिंबाची पाने, तुळशीची पाने, आपट्याची पाने. तिसरा काय म्हणतो, दसऱ्याला डॅश डॅश असेही म्हणतात. गुढीपाडवा, शिमगा, विजयादशमी, मकर संक्रांत. आता लक्षात घ्यायचं, हे आपल्याला कशाबद्दल दिले, तर दसऱ्याबद्दल दिले. त्या दिवशी आपण दसरा म्हणजेच काय असतो, त्या दिवशी आपण कशाची तर पानं, सोने घ्या, चांदी द्या असं म्हणतो ना. त्या दिवशी आपण कशाची पूजा करतो माहिती, शस्त्रांची पूजा करतो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. 2 नंबरचं उत्तर बरोबर येतं. त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपण आपट्याची पाने घेतो आणि देतो. आणि तिसरा म्हणतं, दसऱ्याला आपण काय म्हणतात, तर दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात. विजयादशमी म्हणजे त्या दिवशी रावणाचा वध केला होता श्रीरामाने, आणि तो 10 तंडी रावण होता ना, त्याला मारलं, त्यामुळे त्याला विजयादशमी असे म्हणतात. विजय झाला होता त्या दिवशी. चला, अशा प्रकारे आपण हे सुसंगत वाक्याचा परिच्छेद पाहिला. आणखीन एक पाहायचा का. चला पुढे काय म्हणते, इथे बघू काय म्हणते वरी. खास वैद्यकीय उपचारासाठी रोग्याला ठेवतात. डॅश ठेवतात. कुठे ठेवतात, घरी, दवाखान्यात, कार्यालयात, रुग्णालयात. आता प्रश्न पडेल आपल्याला की दवाखान्यात पण ठेवतात आणि रुग्णालयात पण ठेवतात. मग आता उत्तर कोणचं लिहायचं, सोडवायचंच नाही, पुढचा प्रश्न बघायचा अगोदर. रोग्यांची शुश्रूषा करणाऱ्या महिलेला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात, परिचारिका, मोलकरीण, आया. पुढे वाचू. रोग्याला इस्पितळात नेणाऱ्या खास वाहनांना डॅश डॅश म्हणतात. इस्पितळात हे सगळे शब्द कसे आलेत आपले, इस्पितळात हे मराठी शब्द आहे, बरोबर आहे. परत कशाला काय म्हणतात, तर शववाहिनिका, टॅक्सी, रुग्णवाहिनिका, रक्तवाहिनी. चला बघूया आता काय म्हणते. खास वैद्यकीय उपचारासाठी रोग्याला रुग्णालयात ठेवतात. कशात, रुग्णालयात म्हणायचं. परत रोग्याची शुश्रूषा करण्यासाठी महिलेला परिचारिका म्हणतात. करणाऱ्या महिलेला काय म्हणतात, परिचारिका. जे आपण नर्स म्हणतो, नर्सलाच परिचारिका हा शब्द आहे. रोग्याला इस्पितळात नेणाऱ्याच खास वाहिनीला रुग्णवाहिका म्हणतात, ज्याला की आपण काय म्हणतो, ॲम्ब्युलन्स म्हणतो. करेक्ट. ते अशा प्रकारचे प्रश्न असतात, त्याच्यावरला एकही मार्क कट होऊ द्यायचा नाही. व्यवस्थित वाचायचे, तिन्ही प्रश्न वाचायचे, समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हा परिच्छेद सोडवायचा. चला, उद्या भेटूया आपण नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय.